नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे प्रिया अश्विन बरोबर लगट करण्याचा प्रयत्न करते. ही गोष्ट प्रतिमाच्या लक्षात आलेली असते आणि प्रतिमाला ही गोष्ट आता चुकीची वाटत असते आणि त्यामुळे प्रतिमा हा सगळा प्रकार अर्जुन आणि सायली या दोघांना सांगण्याचा निर्णय घेते आणि त्यांना ही गोष्ट प्रतिमाकडून कळल्यानंतर सायली अर्जुनला अश्विनची खूपच जास्त काळजी वाटते. कारण प्रिया किती आतल्या गाठीची मुलगी आहे आणि ती किती खालच्या पातळीला जाऊन वागू शकते याची आता अर्जुन आणि सायली यांना खात्री पटलेली असते आणि त्यामुळे इथे अर्जुन सायली दोघेजण म्हणतात की प्रतिमात्या तू काळजी करू नको. या प्रियापासून अश्विनला कसं प्रोटेक्ट करायचं आहे ते आता मला बरोबर कळलंय. त्यामुळे इथे आता अर्जुन म्हणतो की काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या इनोसंट भावाला प्रियाच्या जाळ्यामध्ये अजिबात फसू देणार नाही आहे. त्याआधी प्रियाचं पित्तळ त्याच्यासमोर उघडं करतो की नाही बघच तू सायली, असं तो इथे म्हणालेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, इथे प्रिया अश्विनबरोबर लगट करण्याचा प्रयत्न करते. ही गोष्ट प्रतिमाला कशी काय कळलेली असते आणि प्रतिमा कशासाठी अर्जुन आणि सायलीला सांगते, त्याचबरोबर अर्जुन कशा पद्धतीने प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे प्रियाने ठरवलेलं असतं की काही करून अर्जुनबरोबर लग्न करायचं, पण अर्जुनबरोबर सायली काही प्रियाचं लग्न होऊ देत नाही. मग आता काय करायचं? तर इथे अर्जुन नाही तर आता अश्विन. पण काही केलं तरी सुभेदारांची सून होऊन दाखवायचं, असं इथे आता प्रियाने ठरवलेलं असतं. त्यामुळे इथे ती आता अर्जुनचा पत्ता कट करत इथे अश्विनच्या मागे लागलेली असते. ती म्हणते जाऊ दे, शेवटीला अर्जुन काही माझ्या जाळ्यात येणार नाही. तिने किती प्रयत्न केलेले असतात प्रेक्षकांनो इथे अर्जुनला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी, पण अर्जुन शेवटपर्यंत फक्त सायलीवरतीच माझं प्रेम आहे तो हेच म्हणत असतो. त्यानंतर इथे आता प्रिया अर्जुनचा विचार मनातून काढते. तिने मनामध्ये ठेवलेलं असतं की एकदा का सुभेदारांच्या घरामध्ये घुसले अर्जुन सायलीला एकमेकांपासून वेगळं करायचं. त्यामुळे इथे प्रिया विचार करत असते की आता बाहेर राहून लढायचं नाही, तर आता घरामध्ये शिरकाव केला पाहिजे. मग आता सुभेदारांच्या घरामध्ये शिरकाव करायचा असेल तर काय करायचं? तिच्याकडे फक्त एक मार्ग असतो, तो तिला सुभेदारांच्या घरामध्ये अगदी शेवटपर्यंत ठाम अशी जागा निर्माण करून देणार असतो आणि तो म्हणजे अश्विन सुभेदार. ती म्हणते की अर्जुन हातातून गेला म्हणून काय झालं, पण अश्विन तर आहे ना. अश्विनला आता ती जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते आणि अश्विन हे व्यक्तिमत्व किती इनोसंट आहे हे तर आपल्याला प्रेक्षकांनो माहितीच आहे. साधा भोळा अश्विन, कुणाच्याही पटकन बोलण्यात येणारा आणि आता प्रियाने त्याच्यावरती आपलं जाळं टाकायचं ठरवलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता प्रिया अश्विनजवळ लगट करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्याबरोबर आपली मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत असते. एका बाजूला साक्षी आता पूर्णपणे इथे टेन्शनमध्ये आलेली असते की कधीतरी तिचं सत्य बाहेर पडेल, सगळ्यांना कळेल की विलासचा खून हा साक्षीनेच केलेला आहे आणि इथे अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देईल. या गोष्टीच्या दडपणाखाली महिपत आणि साक्षी हे दोघेजण असतात. इकडे अर्जुन आणि चैतन्य त्याचबरोबर सायली तिघेजण मिळून अथर्व विचारेला आता कन्व्हिन्स करत असतात की कोर्टामध्ये येऊन तुम्हाला साक्ष द्यायची आहे. हे सगळं चालू असताना इथे प्रिया आता अश्विनला आपल्या जाळ्यामध्ये ओढत असते. महाशिवरात्रीच्या दिवशी सुभेदारांच्या घरी जेव्हा ती आलेली असते तेव्हा ती मुद्दामून अश्विनच्या रूममध्ये जाते आणि तिथे सुद्धा ती आता म्हणत असते की मी माझ्या मित्राच्या रूममध्ये आली, तुझी रूम जरा स्पेशलच आहे, खूपच जास्त छानच आहे, असं ती मुद्दामून म्हणत असते. तेव्हा इकडे विनाकारणच ती म्हणत असते की बघणारे अश्विन, माझा हात खूप दुखायला लागला आहे, काल रात्री मी हातावरती पडले ना,
तेव्हा इथे अश्विनने काळजीपोटी तिच्या हाताला बँडेजसुद्धा बांधून दिलेलं असतं. त्यानंतर कल्पनाला म्हणत असते की बघितलंस का मामी, अगं अश्विन बिचारा, त्याला मी म्हणाले की माझ्या हाताला लागलं तर बघ ना, डॉक्टरांनी, आपल्या घरचा डॉक्टर आहे ना, लगेचच माझ्या हाताला बँडेज बांधून दिलं. तेव्हा इथे प्रतिमाला ही गोष्ट आता खटकत असते. ती बघत असते तर इथे प्रिया अश्विनच्याच मागे मागे करत असते, त्याच्याबरोबर गोड गोड बोलत असते. तेव्हा प्रतिमाला आता कळलेलं असतं की नक्कीच प्रियाच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार आलेला आहे. प्रतिमाला असं वाटतं की अर्जुन आणि सायलीचं लग्न झालं, त्यामुळे इथे प्रिया आणि अर्जुनचं होणारं लग्न हे सायलीमुळे मोडलं आहे. कदाचित प्रियाच्या मनामध्ये बदल्याची भावना असेल आणि म्हणूनच ती आता अश्विनबरोबर लगट करून, त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक करून, तिला त्याच्याबरोबर लग्न करून या घरामध्ये येऊन सायलीवरती सूड तर काढायचा नाही आहे ना, हे आता प्रतिमाला प्रेक्षकांनो कळलेलं असतं. तेव्हा प्रतिमाच्या डोक्यात विचार येतो की आपण आता प्रियावरती लक्ष ठेवूया. तेव्हा इथे प्रियाचं सातत्याने अश्विनला भेटायला आता हॉस्पिटलला जाणं, त्याला घरी घेऊन येणं, त्याचबरोबर त्याच्याबरोबर कुठेतरी बाहेर जाणं, अश्विन प्रियाला घरी सोडायला येत असतो, तिला पिकअप करत असतो, या सगळ्या गोष्टी आता घडत असतात. तेव्हा इथे प्रतिमाला संशय येतो की नक्की आता प्रिया सारखी सारखी अश्विनलाच भेटायला जाते की दुसरीकडे कुठे जाते. तर इथे ती जास्तीत जास्त वेळ ही अश्विनबरोबरच असते, ही गोष्ट प्रतिमाच्या लक्षात आलेली असते. तेव्हा इथे एके दिवशी नागराज आणि प्रिया या दोघांचं बोलणं चालू असतं. नागराज म्हणतो, काय मग तन्वी, तू तुझ्या प्लॅनमध्ये कुठपर्यंत पोचली आहेस? तो अश्विन नावाचा मासा गळाला लागला का? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, काका, अहो तो लवकरच गळाला लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना, एखादी गोष्ट मी ठरवली की त्याचा शेवट केल्याशिवाय मी काही राहत नाही. अश्विनला आता कशी जाळ्यात ओढते ते बघाच तुम्ही, आणि त्याच्याबरोबर लग्न करून सुभेदारांची सून झाल्याशिवाय मी राहणार नाही. त्या सायली आणि अर्जुनच्या नाकावरती टिचून मी सुभेदारांची सून होणार म्हणजे होणारच, असं सुद्धा इथे आता प्रिया एकदम कॉन्फिडेंटली बोलत असते. आणि प्रेक्षकांनो हे शब्द प्रतिमाच्या कानावरती पडलेले असतात. प्रतिमाच्या आधीच तिला संशय आलेला असतो आणि तिचा संशय आता खात्रीत बदललेला असतो. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की प्रियाचे चालचलन हे चांगले दिसत नाही आहेत, तिचा काही भरवसा नाही. ती सुभेदारांच्या घरामध्ये नाती जोडायला नाही तर नाती तोडायला चालली. ही गोष्ट तिच्या लक्षात आल्यानंतर प्रतिमा पोचते सुभेदारांच्या घरी आणि ती अर्जुन आणि सायलीला म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते, काय झालं प्रतिमा आत्या, तुम्ही जरा जास्तच टेन्शनमध्ये दिसताय, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, काही ठीक नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का काय चाललं आहे? तेव्हा सायली म्हणते, काय चाललं आहे? तेव्हा इकडे प्रतिमा म्हणत असते की अर्जुन, सायली, तुम्ही अश्विनवरती लक्ष ठेवा, कारण तन्वी आहे ना, तन्वीचं वागणं मला खटकतं आहे. तन्वी जरा अश्विनबरोबर जास्तच दिसते, सगळीकडे त्याच्याबरोबर फिरत असते, सारखी त्याला त्याच्या हॉस्पिटलला, त्याच्या क्लिनिकला त्याला भेटायला जात असते. तो आपला कामधंदा सोडून तिच्या मागे मागे करत असतो, सारखी अश्विनला फोन करत असते, इकडे ये तिकडे ये असं म्हणत असते. हे योग्य नाही. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते, प्रतिमा त्या, तुम्हाला राग नाही ना येणार? तेव्हा प्रतिमा म्हणते, मला का राग येईल? तेव्हा सायली म्हणते, मला असं वाटतंय की तिला आता अर्जुन सरांबरोबर लग्न करता आलेलं नाही आहे ना, म्हणून तिला काही करून सुभेदारांची सून व्हायचं आहे आणि मला त्रास द्यायचा आहे, म्हणून ती अश्विन भाऊजींना फसवत असेल. पण काही झालं तरीसुद्धा प्रियाच्या जाळ्यात मी अश्विन भाऊजींना फसू देणार नाही. प्रतिमा म्हणते की मलासुद्धा तेच हवं आहे, मला हे पटतच नाही आहे. तन्वीचं वागणं हे खूपच विचित्र आहे. तेव्हा इथे अश्विन आता हा बिचारा साधा मुलगा, तो प्रियाच्या जाळ्यात फसत असतो, पण अर्जुन मात्र हा खूपच जास्त विचाराने आणि इथे वागणुकीला कणखर असल्यामुळे तो काही प्रियाच्या बोलण्यात येत नाही. पण इथे अर्जुन प्रतिमाचं बोलणं ऑब्झर्व करत असतो. तेव्हा त्याच्या एक गोष्ट लक्षात येते, तो म्हणत असतो की प्रतिमा त्या आणि त्याचबरोबर ही तन्वी यांच्यामध्ये दोघींमध्ये मला अजिबात मायलेकींचं बॉन्डिंग दिसत नाही. प्रतिमा आत्याला सायलीबद्दल जेवढी ओढ आहे, जेवढं कुतूहल आहे, तेवढं कुतूहल प्रियाबद्दल दिसत नाही. मला संशय येतो की खरंच ही तन्वी प्रतिमा आत्याची मुलगी असेल का? कारण तिचा एकसुद्धा गुण हा तन्वीमध्ये नाही आहे. रविराज काकाचा एकसुद्धा गुण
तन्वीमध्ये नाही आहे, मग ती त्यांची मुलगी कशी काय होऊ शकते? तुम्हाला माहिती आहे मिसेस सायली, तुम्ही जरी प्रतिमा आत्याची मुलगी नसाल ना, तरीसुद्धा तुम्ही प्रतिमा आत्याची मुलगी वाटता. तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते की तुम्ही आधीपासूनच असं म्हणता, पण असं काही नाही आहे, तन्वीच त्यांची मुलगी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, तन्वी त्यांची मुलगी आहे असं तू बोलू नकोस. मला अजूनही संशय आहे आणि मला काही करून हे सिद्ध करायचं आहे. तेव्हा सायली म्हणते, हे बघा, आता तुम्ही नवीन काही उकरून काढू नका. आधीच सगळेजण आपल्यावरती चिडलेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, चिडू दे. तेव्हा अर्जुनने प्रतिमाची मदत घेतलेली असते. तो म्हणतो, प्रतिमा आत्या, मला तुझी आणि प्रियाची पुन्हा एकदा DNA टेस्ट करायची आहे. तुझी काही हरकत नसेल तर. हे बघ, माझ्या खात्रीसाठी आणि तुझ्यासुद्धा. तेव्हा प्रतिमा म्हणते, ठीक आहे, मी तुझी मदत करायला तयार आहे. अर्जुन म्हणतो की मला तुझ्या केसांचे सॅम्पल आणि मला तन्वीच्या केसांचे सॅम्पल तू दिलेस तर बरे होतील. तेव्हा इथे प्रतिमा खूपच हुशारीने स्वतःच्या केसांचे सॅम्पल आणि प्रियाच्या केसांचे सॅम्पल हे दोन्हीसुद्धा आता वेगवेगळ्या आता पुडीमध्ये बांधून ती अर्जुनच्या हातामध्ये देते. त्या पुडींवरती आपली नावं लिहिते. त्यानंतर इथे अर्जुनने आता DNA टेस्टसाठी दोघींच्याही केसांचे सॅम्पल दिलेले असतात. पण हे अर्जुनने सायलीला सुद्धा सांगितलेलं नसतं, कारण सायलीला या गोष्टी खटकत असतात. म्हणूनच त्यानंतरला इथे आता रिपोर्ट आलेला असतो. DNA रिपोर्ट आल्यानंतर इथे अर्जुनला जो संशय असतो, तो संशय आता खरा ठरलेला असतो. म्हणजे अर्जुनला जे काही वाटत असतं की ही प्रिया प्रतिमा आत्याची मुलगी वाटतच नाही, ते खरं ठरतं. तर इकडे दोघींचा DNA मॅच अजिबातच होत नाही. आणि ते रिपोर्ट आल्यानंतर अर्जुन म्हणतो की आता प्रियाचं सत्य सगळ्या सुभेदारांसमोर किंवा किल्लेदारांसमोर नाही, तर खूप लोकांसमोर मला आणायचं आहे. आणि ज्या वेळेला इथे कोर्टामध्ये तारीख असते, त्यावेळेला अर्जुन त्या पुराव्याचा फायदा करून घेणार असतो. कारण अश्विनला सुद्धा त्याला प्रोटेक्ट करायचं असतं प्रियाच्या जाळ्यातून. आणि त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार किल्लेदार कुटुंबासमोर इथे आता जज साहेबांच्या समोर तिने जी काही मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलेली असते, तिथपासून ती स्वतः एक किती चुकीची माणूस आहे. तिने कोर्टामध्ये साक्ष तर खोटी दिलेलीच आहे, पण खोटं बोलून ती एक नावाजलेला वकील म्हणजे रविराज किल्लेदार यांच्या घरामध्ये घुसलेली आहे त्यांची मुलगी म्हणून. हे सत्य आता फक्त त्याला घरापुरतं मर्यादित ठेवायचं नसतं, तर ते कोर्टामध्ये सुद्धा सादर करायचं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ज्या वेळेला कोर्टामध्ये तारीख असते, तेव्हा अर्जुन ओपनिंग स्टेटमेंट संपूर्णपणे देतो. अथर्व विचारेचा शोध सुरू असतो, कारण जेव्हा महिपत आणि साक्षी या दोघांना माहिती कळते की अथर्व विचारे हा खरोखर जिवंत आहे आणि त्याची आणि इथे अर्जुनची भेटसुद्धा झालेली आहे, त्यावेळेला इथे आता महिपतच्या माणसांनी अथर्व विचारेला गायब केलेला असतो. त्याचा शोध एकीकडे सुरू असतोच, पण त्याच बाजूला इथे अर्जुनने प्रियाचं भांडं कसं फोडायचं याचा विचार केलेला असतो. तेव्हा अर्जुन येतो आणि इथे आता प्रियाला विचारत असतो की तन्वी किल्लेदार, तुम्ही कोर्टामध्ये असं स्टेटमेंट दिलं होतं, अशी साक्ष दिली होती की विलासचा खून हा मधुभाऊने केला आहे, हे तुम्ही खरं बोलताय ना? तेव्हा इथे साक्षी आता घाबरलेली असते. प्रियाचा एवढा रागराग केल्यानंतर प्रिया काही माझ्या बाजूने बोलते की नाही? त्यानंतरला प्रिया म्हणते, हो, मी जे काही बोलले होते ते खरं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत काही खोटं बोललेलं नाहीत? तेव्हा इकडे प्रिया म्हणते, अजिबात नाही, जे सांगितलंय ते सगळं खरं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, कोर्टामध्ये मला असा एक पुरावा दाखवायचा आहे ज्याच्यावरून तुम्हाला हे कळेल की ही तन्वी किल्लेदार म्हणजे प्रिया मधुकर किती खोटारडी मुलगी आहे, जी स्वतःच्या आईवडिलांची झाली नाही, ज्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं त्यांची झाली नाही, ती कोर्टामध्ये खरी साक्ष काय देणार? तेव्हा इकडे आता जज साहेब म्हणतात, तुम्हाला बोलायचं काय आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की जी मुलगी प्रिया मधुकर आपण तन्वी किल्लेदार आहोत असं म्हणून रविराज किल्लेदार जे इथे नावाजलेले वकील आहेत त्यांच्या घरामध्ये घुसलेली आहे आणि गेली 2 वर्ष ती त्यांची मुलगी म्हणून राहते, ती खरं तर त्यांची मुलगी नाहीच आहे. तेव्हा प्रिया म्हणते, हे अर्जुन काय बोलतोयस तू? तेव्हा अर्जुन म्हणतो, नुसता बोलत नाही आहे तर पुरावा आहे माझ्याकडे. आणि इथे
DNA रिपोर्ट जो अर्जुनने केलेला असतो तो रिपोर्ट आता त्याने कोर्टामध्ये सादर केलेला असतो आणि तो म्हणत असतो की इथे ती त्यांच्या घरामध्ये मुलगी म्हणून राहते, पण ती त्यांची खरी मुलगी नाहीच आहे. कारण मी इथे प्रतिमा किल्लेदार आणि प्रिया मधुकर यांचं जेव्हा DNA टेस्ट करण्यासाठी सॅम्पल दिले होते, ते सॅम्पल मॅच झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे ती त्यांची मुलगी होऊच शकत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, आधीसुद्धा आम्ही DNA टेस्ट केली होती, तेव्हा तर मॅच झाली होती, मग तू केल्यावरच कशी काय नाही झाले? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, कारण का याच्यामध्ये फक्त मी एकटा सामील नाही आहे, तर प्रतिमा किल्लेदार यांनी स्वतः माझी मदत केलेली आहे. तेव्हा इथे आता प्रतिमाला विटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं असतं आणि तेव्हा अर्जुन विचारतो की प्रतिमा, आता तू सांग, मी खरं बोलतोय की खोटं? तेव्हा प्रतिमा म्हणते की मी स्वतः प्रियाचे सॅम्पल म्हणजे तिचे केस आणि माझे केस मी इथे अर्जुनकडे दिले होते सॅम्पल हे DNA टेस्टसाठी आणि अर्जुनबरोबर मी स्वतः तिथे गेले होते. त्यामुळे इथे अर्जुन जे काही बोलतोय सगळं खरं आहे. तो खोटं एक शब्दसुद्धा बोलत नाही आहे. त्यामुळे इथे आता प्रियाचं भांडं फुटलेलं असतं. प्रिया ही तन्वी किल्लेदार नाही आहे. अर्जुनने कोर्टामध्ये पुरावे देऊन सिद्ध केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने प्रतिमाची मदत घेतलेली असते. तेव्हा प्रियाला काय बोलावं काय नाही काही कळत नाही. त्याचबरोबर इथे जेव्हा नागराज आणि प्रिया दोघेजणं अश्विनला फसवायचं बोलत असतात, तेव्हा प्रतिमाने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ते बोलणं जाऊन तिने सायली आणि अर्जुनला सांगितलेलं असतं की प्रियाचा हेतू चांगला नाही आहे, तिला लग्न करायचं आहे. तन्वी म्हणत होती की अश्विनला जाळ्यात ओढायचं म्हणून आणि त्याच्याबरोबर लग्न करून मग त्या सगळ्या सुभेदारांना तालावरती नाचवायचं. त्यांनी मला सून करून घेतलं नाही ना, अर्जुनजवळ मला लग्न करू दिलं नाही, पण आता त्या सगळ्याचा मी हिशोब घेणारच, असं ती आता म्हणत असते. तेव्हा ही गोष्ट आता सायली अर्जुनला कळल्यानंतर अर्जुनने ठरवलेलं असतं की माझ्या भावाला या तन्वीच्या जाळ्यामध्ये मी अडकू देणार नाही आणि त्याने खूपच हुशारीने प्रिया ही खरी तन्वीच नाही आहे हेच कोर्टामध्ये सिद्ध केलेलं असतं. साक्षीचा विषय त्याने बाजूलाच ठेवलेला असतो. कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देणारी ही प्रिया किती खोटारडी आहे हे पुन्हा एकदा अर्जुनने पुराव्यानिशी सिद्ध केलेलं असतं. इथे अर्जुनला कोणी खोटंसुद्धा बोलू शकत नाही, कारण स्वतः प्रतिमा किल्लेदार या सगळ्यामध्ये सामील असतात. त्यामुळे इथे पुन्हा एकदा अर्जुनने अश्विनला प्रोटेक्ट करत प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो आणि त्याचबरोबर त्याने पुरावे देऊन हे सिद्ध केलेलं असतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा प्रियाचा प्लॅन फ्लॉप होत अश्विनबरोबर जे काही तिने लग्नाचा घाट घातलेला असतो तो तिचा प्लॅन आता फसलेला असतो आणि त्याचबरोबर इथे पुन्हा एकदा अर्जुन आणि सायली जिंकलेले असतात. स्वतःचं घर उद्ध्वस्त होण्यापासून दोघांनी वाचवलेलं असतं आणि प्रियाला तोंडावरती पाडत तिला आता इथे तिच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळवून दिलेली असते. साक्षीच्या आधी प्रियाची जेलमध्ये इथे अर्जुनने पाठवणी केलेली असते, हे आपल्याला बघायला मिळतं. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.